देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. 2017चा संदर्भ देत जोरदार टोला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणाचा कहल दिला आहे. तेही 2017चा संदर्भ देत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2017ला आपल्या सोबत सतत असताना आपल्याच शिकवायचं आणि आपल्यालाच घ्यायचं हे वाक्य साधं नाही. हे आपण राजकीय टोला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर, त्यांच्या भूमिकांवर आणि विश्वासार्हतेवर. नेमकं काय घडलं? 2017 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. सरकारमध्ये दोन्ही पक्ष सहभागी होते, पण तरीही शिवसेना सतत टीकेची भूमिका घेत होती. याचाच संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. का पुन्हा उठला हा मुद्दा? हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे केलेल्या एका सेवाग्राम कार्यक्रमात केलं. त्यामुळे हे वक्तव्य केवळ जुन्या घटनेचा उल्लेख नसून आजच्या राजकीय टोकदार वातावरणात नवा रंग भरत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही, मात्र आता निवडणुका जवळ येत आहेत. महाराष्ट्रात नवा समीकरण तयार होत आहे आणि अशावेळी अशा विधानांना खूप मोठं राजकीय महत्त्व प्राप्त होतं. हे वक्तव्य शिवसेनेच्या आजच्या स्टँडवर तसेच शिंदे गटाच्या सत्तेत असलेल्या भूमिकेवर सुद्धा एक संकेत असू शकतो. राजकारणात जुनी वचने, वचनभंग आणि व्याख्या या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा आठवण करून दिल्या जातात. 2017चा संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस फक्त इतिहास आठवला नाही, तर भविष्यातील संघर्षाची सूचनाही दिली आहे. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य योग्य आहे का? उद्धव ठाकरे यांनी 2017 मध्ये भाजपवर विश्वास न ठेवून चूक केली का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.